श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज आम्ही जाणार होतो महाराजांच्या जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. मी आणि चिका एका गाडीवरती आणि आमचे दोन मित्र आमच्या बरोबरच ते पुढे होते, ते त्यांच्या गाडीवरती होते. थेट लक्ष्मीला सांगितलं जायचे, तिथून पुढे एक थोडासा लिफ्ट घ्यायचे. थोड्या अंतरावरती आम्हाला लिफ्ट घ्यायचा होता. त्यानंतर पोचलो आम्ही डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याला. तर मंदिर एकदम खूप छान आणि डोंगरामध्ये होतं मंदिर. बघू शकता तुम्ही, गाड्या वगैरे खूप लागल्या होत्या, गर्दी पण तशी होती. आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली तर बाहेरपेक्षा आतमध्ये खूप प्रसन्नता आणि तशी भाविकांची गर्दी पण होती. बघू शकता तुम्ही, भाविक दर्शनासाठी उभे होते. आतमध्ये खूप छान अशी मूर्ती होती मित्रांनो. बघू शकता तुम्ही, मूर्ती अशी होती की मन प्रसन्न होऊन जाईल. एकदम अत्यंत म्हणजे मन प्रसन्न होईल अशी मूर्ती होती. बघू शकता तुम्ही, ही मूर्ती आहे महाराजांची. खूप मन प्रसन्न होऊन जातं. खूप छान त्या जे मंदिराचे काय पुजारी वगैरे सेवक होते त्यांनी सजावट पण एक नंबर केली होती. खूप छान वाटलं. त्यानंतर दर्शनासाठी उभे राहिलो, दर्शन घेतलं. दर्शन घेताना पण खूप छान वाटलं, मस्त मिळालं दर्शन. त्यानंतर मंदिराच्या साईडला एक शिवलिंग आहे, खूप छान होतं शिवलिंग. शिवलिंगची पण पूजा केली होती. हे आपले नंदी महाराजांची सुद्धा पूजा केली होती. त्यांना बेल फुले वगैरे वाहिली होती. तर प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काही कार्यक्रम राबवले जातात जयंतीनिमित्त किंवा तिथल्या यात्रेनिमित्त. तर इथे पण रक्तदान शिबिर होतं. काही भाविकांनी रक्तदान केले. छान वाटले हे बघून. तर आता टाईम होतो तो म्हणजे महाप्रसादाला खूप तुफान गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. आम्ही पण महाप्रसादच्या लाईनमध्ये उभे होतो. महाप्रसाद घेतला. एक छोटीशी चांगली जागा बघून आम्ही तिथे महाप्रसादासाठी बसलो. महाप्रसादाचा आस्वाद एक नंबर लाभ घेतला. त्यानंतर आम्ही वरती डोंगरावरती एक छोटंसं मंदिर होतं असे आम्हाला माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही कुठून अधूनमधून चढाई करून आम्ही जात होतो. खूप म्हणजे अडचणीची वाट होती, पण आम्ही पार केली. वरती बघू शकता आम्ही इथं वरती पोहोचलोय. हे एक छोटंसं मंदिर होतं मित्रांनो. या मंदिराची खासियत अशी की कुठल्याही गड किल्ल्यावरती जसं रायरेश्वराचं मंदिर आहे तसं हे पण एक मंदिर होतं. छान असं बुरुज असल्यासारखं, कडेने त्याचे बुरुज असल्यासारखं असं आपल्याला म्हणजे दिसून येते. तर मूर्ती कुठली होती, कोणत्या देवाची होती, कोणत्या महाराजांची होती आपल्याला माहीत नव्हतं. नाही तर कुठलं पोस्टर वगैरे काही नव्हतं. पण छान वाटलं हे पण. जे मंदिर होतं हे बघून छान वाटलं. तर हा तिथून वरचा दिसणारा एक व्ह्यू आहे. इंडस्ट्री लाईन, पूर्ण इंडस्ट्री लाईन आहे तिथल्या एरियाची. ओके. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक पायऱ्या दिसल्या खाली जाणार, जिथं आम्ही गाडी पार्क केली होती. तर एवढी चढाई करून एवढ्या अडचणीची वाटेतून येण्याची आम्हाला काहीच गरज नव्हती. पायरीने आलो असतो तर झाला असतं. तर थोड्या खाली आम्ही जिथं गाडी पार्क केली होती तिथं उसाचा रस वगैरे होता. तिथं उसाचा रस वगैरे गार होता, तो तिथे घेतला. मस्त होता उसाचा रस. असं नॅचरली उसाचा रस आहे म्हणतात त्याला. या चिमुलीने पण उसाचा रस अगदी गोडव्याने पिलाय. घेतला, संपला, चला. त्यानंतर लहान मुलांची पवनचक्क्या आपण म्हणू शकतो. भरपूर साऱ्या पवनचक्क्या तिथं. तर लक्ष्मी आपली वाट बघत होती. लक्ष्मीवर पुन्हा एकदा स्वार होऊन चाललो आम्ही एकदम आमच्या रूमकडे रवाना होताना. थोडी ऊन पण जास्त होतं, उन्हाळ्याचा तडाखा होता, थंडी पण वाजत होती. तर आम्ही फायनली आता रूमवरती पोहोचलो आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.